सांगितलं तुम्ही. ओके. हा. सेकंड क्लासमध्ये आपलं बरंच बोलणं वाया गेलं का? खूप बडबड वाया गेलं का? अरे देवा. काय काय बडबड केलो आपण क्लास सुरू केल्यानंतर? मला आठवण करून द्याल का? काय काय बडबड केली आपण? आपण कॉम्पिटिशन सर बद्दल, पहिलं केलेलं नंतर आपण झालं सर्टिफिकेट होतं. बद्दल पण खूप बोललो ना, कॉम्पिटिशन बद्दल पण बोललो ना, का आधी बोललो होतो आपण? हा. आधी बोललो होतो का? नाही ते सर आधी बोलले होतं तेव्हा केलं. हा होतं हा. तेव्हा. एकदम आणि परत झालं सर. आणि आता काय बोललो आपण? एवढ्याच झालो का आपण जॉईन? एकदम परत. हो, 2-5 मिनिटं झाली. हा, हो ठीक आहे, काय आताच हरकत नाही. आपण आता एवढ्यात काय केलं, जे व्हिडिओच्या माध्यमातून बघतो त्या ताईंनी आपण काय केलं, की युनिट रॉडवर आपण असं बघितलं 4 3 2 1 ला अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. 2 असेल आणि 3 करायचा तर डायरेक्ट झाला पाहिजे. 4 असेल आणि 1 करायचा तर डायरेक्ट झाला पाहिजे. किंवा तुमच्याकडे 1 असेल आणि 3 करायचा असेल तर डायरेक्ट झाला पाहिजे, आणि अगेन 3 करायचा तर तुमच्याकडे असं डायरेक्ट झाला पाहिजे. आता बोलायची सवय ची गरज नाही आली पाहिजे, कारण आता ब्रेनला ट्रेन केलंय आपण. काय केलंय? ब्रेनला ट्रेन केलेलं आहे. आणि ह्या ट्रेन, जर प्रॉपर ट्रेन केलं असेल तर त्याचा रिझल्ट आता दिसला पाहिजे. लक्षात आलं? आणि मग खऱ्या अर्थाने आता कॉम्बिनेशन कडे जायचं आपल्याला उद्या. तर त्यासाठी फक्त आजचा जो आज थोडासा कमी क्लास घ्यायचा होता, पण आपलं बोलणं वाढत जातं म्हणून ते गरजेचं पण असतं. सर्वांच्या शंका दूर व्हाव्यात, माइंडसेट व्हावं, हा उद्देश असतो. सर्व जो काही उद्देश आहे अर्चनाताई इथं बडबड बडबड करण्याचा, तो एकच आहे, की तुम्हाला मार्केटमध्ये कुठलाही प्रश्न आला, त्या प्रश्नाला सार्थ उत्तर देता आलं पाहिजे, सेल्फ कॉन्फिडेंटली उत्तर दिला पाहिजे, रास्त उत्तर देता आला पाहिजे, आणि काउन्सिलिंग पॅरेंटिंग करता आली पाहिजे. हा सर्व उद्देश असतो. आणि हे करता आलं की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर असतातच. सो आणि तुम्ही आहेतच. सो थोडासा प्रॅक्टिसचा पार्ट आहे आज. आपला ठरलेला पार्ट असा होता की टेनचा जो फॉर्म्युला आहे आपला, सबस्ट्रॅक्शन टेनचा फॉर्म्युला, त्याच्यामधले काही फॉर्म्युले आपले राहिले होते. तर त्याची थोडी प्रॅक्टिस करून घेऊ आपण, आणि थोडं पुढे जाऊया. ओके, एक मिनटं. खूप एवढ्या फाईल तयार झाल्या आहेत ना, तर मला सेव्ह करून घेतो. त्यानंतर ही पण सेव्ह केली. जस्ट मिनिट, कारण त्या क्लोज करतो. फाईल खूप साऱ्या फाईल सेव्ह झालेल्या आहेत, तर मला पण नेमकी कुठली काय करावी मला कळत नाहीये. ठीक आहे, केल्या मी सेव्ह. सो प्लीज स्क्रीन शेअरिंगकडे जातो. ओके, चलो आलो आपण. ओके प्लीज. ठीक आहे ना. आजची 29 तारीख, बरोबर, नो प्रॉब्लेम. प्लीज प्लीज. तो आपण हा सर्व फॉर्म्युले आपण बघितलेत आतापर्यंत, मुद्दाम म्हणून आठवण करून देतो की आपण +5 +5 -5 +10 -10, आणि इथं मुद्दाम हा दिलाय +10 आणि -10 आणि -10च्या प्रॅक्टिस झाली पाहिजे, म्हणून मुद्दाम हा कॉलम दिलाय. -10च्या फॉर्म्युल्यांची मुद्दाम परत प्रॅक्टिस करून घ्या, कारण ते आपल्याला लाग +8 -10 हे प्रॅक्टिस करून घ्या. हा एक सांगण्याचा उद्देश आहे. मी जो प्रत्येक क्लास घेतो, त्या क्लासचा मागचा उद्देश असतो तुम्ही कसा क्लास घ्यावा. म्हणजे मी तुम्हाला इथं इथं प्रॅक्टिस करून घेतोय, तर पहिले फॉर्म्युलांची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मी काय करतो, पुढच्या कन्सेप्टनुसार तुम्हाला काही कॅल्क्युलेशन देतो, आणि करा. 1 2 3 4 5 ABCD, सी आणि डी घ्या. कारण सी झालं माझ्याकडे, इथं डी घ्या. डी 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 कॉलम. आणि सोडवायला सुरुवात करूया. तर मला टायमिंग लावून घेऊ द्या. हं? करूया स्टार्ट. स्टार्ट केलंय हा सर्वांनी, प्लीज स्टार्ट करा. 8 मिनिटं घेऊया, काल 12 मिनिटं घेतले होते आपण. ए नंदिनी, मला पाणी दे ना.
लेटेस्ट का जुना आहे. ज्या ताईंचं झालं असेल त्यांनी टूलने केलं असेल तर फिंगरने करून बघा, किंवा सिनियर ताई असेल तर मेंटल अरिथमेटिक करून बघा.
झालं का? कोणीतरी सांगा प्लीज मला. झालंय सर. ओके ओके, एक मिनिट. ओके. ओके. हा, एक लास्ट हाफ मिनिट त्यांचं बाकी असेल त्यांनी कंप्लीट करा. ओके. हां. सो थोडासा आपला वेळ झालेला आहे जवळजवळ. एक क्लोज करा, जे हातामध्ये असेल ते कंप्लीट करा. ओके. माझ्यासमोर योगिता ताई आहेत. योगिता ताई, थोडंसं फास्ट. हे 2 मिनिटं. हे सी मधलं 5वं कॅल्क्युलेशन समजून सांगाल तुम्ही प्लीज? सर्वजण ताई लक्ष द्या, मी प्रत्येकाला विचारतोय. थोडं जवळजवळ आपल्याकडे 20 कॅल्क्युलेशन आहेत, 20 जणांना तरी विचारू. योग्यता ताई थोडंसं लवकर. आवाज पहिले ऑन करा ताई तुमचा. +3 is direct available. Then 28. 20 is direct available. 10 is not available on unit rod. Then -2 plus 10. Again -12. -10 is direct available. -2 is not available. Then +8 -10. Again +28. 20 is direct available. 8 is not available. Then -2 plus 10. 47 is the answer. आन्सर इज द 47. 47. ओके, वंडरफुल. एकदम छान सांगितलं ताई तुम्ही. समजून पण सांगितलं. स्ट्रोक पण छान होता तुमचा समजून सांगण्याचा. वंडरफुल. मला वाघमोडे ताई दिसत आहेत. वाघमोडे ताई, हे 4 नंबरचं कॅल्क्युलेशन सांगा लवकर लवकर. हम्म. वाघमोडे ताई, कुठं गायब झाल्या तुम्ही? मला दिसत होत्या गायब झाल्या. हॅलो. हा, चला. रोहिणी बच्चाव ताई, तुम्ही हे 4 नंबरचं कॅल्क्युलेशन समजून सांगा मला. रोहिणी बच्चाव ताई, माईक ऑन करा. हम्म. Sir, one is बोला. direct available on unit rod. हम्म. Then 79, हम्म. 79 available on unit rod. So -1 plus 10. Then -12. -12, -10 is direct available. I think I got it wrong. No. नाही बरोबर आहे. Then -2 चा फॉर्म्युला आहे +8 -10. परत करा ताई, परत करा पहिल्यापासून, परत करा. ठीक आहे. परत. हा. Sir, one is direct available. +79, 79 not available on unit rod. So formula -1 plus 10, 80. So next is -12. -12 ला -10 is direct available. 2 इकडे available थांबा नाहीये. थांबा थांबा, So आपण परत करा, -2 परत करा, परत करा. पहिल्यापासून परत करा, परत करा. ठीक आहे. हम्म. घाई नका करू, Was व्यवस्थित करा. direct हा. one is direct available. 79, 70 direct available on tens rod. 9 is not available on unit rod. So formula is +9 is equal to -1 plus 10. Then we ठीक आहे. have to -12. -12 साठी -10 आपण केला आणि ते 2 available नाहीये.
सो -2चा फॉर्म्युला आहे +8 बरोबर ओके. करतायत, देन बरोबर करतायत. देन +14 10 डायरेक्ट अवेलेबल आहे आपल्याकडे. +4 साठी आपल्याकडे डायरेक्ट अवेलेबल नाहीये. सो आपण -6 काहीतरी गडबड करताय ना अजून योग्यता ताई? थोडस काहीतरी होतंय. हा थांबा थांबा थांबा. सांगू सर हा एकदा? रोहिणी सांग. ताई, छान सांगतायत हा. तुम्ही, छान सांगतायत. मला सर पण आय थिंक मी सुरुवातीला -12 पर्यंत बरोबर आली सर. ऐका ना ऐका ना. मला पण हा. वाटलं सुरुवातीला तुम्ही करत होते, हा. बरोबरच करत होते, पण मुद्दाम मी तुम्हाला 1-2दा सांगितलं. पण तुम्ही कन्फ्युज नका होऊ. तुम्ही फक्त आवर्तन कंप्लीट करा फक्त. हा फॉर्म्युल्याचं जे काही पूर्ण हो. आवर्तन आहे ना, ते कंप्लीट करा. हा, फॉर हा. एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन जातो. हे बघा, 1 इज द डायरेक्ट हम्म. अवेलेबल. ओके ना? हम्म. ओके, 1 इज द डायरेक्ट हो. अवेलेबल प्लस 79, 70 आणि 9 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. सो -1 प्लस 10. Answer is the 80. -12. -10 is the direct available आणि -2 is not available म्हणून +8 -10 असं हम्म. झालं पाहिजे. अगेन +14. 14 चा 10 आणि 4 साठी -6 प्लस 10. आन्सर इज द हम्म. 82. तुम्ही सांगत 82. होते काहीतरी, मला माझ्या साईडनं काय मिस्टेक झाली मला माहित नाही, पण कदाचित मला वाटतं सर आन्सर इज द 82. नो प्रॉब्लेम. ओके आन्सर ना? करेक्ट. हा प्रियंका जगतापताई हे 3 नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करा प्लीज. 3 नंबरचं कॅल्क्युलेशन. ओके, लवकर जरा माईक ऑन करून. 70 is direct available on tens rod. हम्म 2 is direct available on unit rod. हम्म 8 is again add 8. 8 is not available on unit rod. So -2 plus 10. हम्म Then -13. 10 is direct available on tens rod. And 3 is not available on unit rod. So add 7 minus 10. Then 53 is -50 on tens rod. 3 is not available. So -5 plus 2. Answer is हा ठीक आहे. 40. +2 -5 केला असता तर चांगलं वाटलं असतं. Huh. +2 Okay. -5. आन्सर इज द 14. ओके. आन्सर इज द 1 4 14. छान सांगितलं. मला तुमचा एक मोठा तुम्ही दौऱ्यावर जाऊन आले आणि तुम्ही प्रॅक्टिस केली नव्हती. त्याच्यानंतर पण तुम्ही छान सांगितलं. आम्हाला फोटो काय पाठवले नाही तुम्ही, कुलू मनाली जाऊन आले तर. हा तिकडे बर्फाचे काही फोटो हो. पाठवले नाही आम्हाला. ओके ना? पाठवते. मिळाला बर्फ आम्हाला. हा. ठीक आहे ना. चालेल. वरती गेलं की भेटतो तिथं. रोहतांग पास पर्यंत जावं लागतं पण या दिवसामध्ये. हा नाही हम्म, अलीकडेच होता सोलन व्हॅलीच्या पुढे मिळाला आम्हाला. ठीक आहे. रोहतांग ओके ओपन ना? नव्हतं केलेलं. हा. ओके, दामिनी शिरोडेताईंचा माईक बंद आहे. त्याच्यानंतर मला दिसत आहेत कविता आहेरे ताई 2 नंबरचं कॅल्क्युलेशन सांगा. सांगा. माईक ऑन करा, तुमचा आवाज नाही येते. हम्म, नाही येते. भाग्यश्री पठाडे ताई, माईक ऑन करा तुमचा. भाग्यश्री पठाडे ताई, हा बोला. Sir, 50 direct available, tens roll and unit rod 7 direct available, plus 4. 4 is not available, -6 plus 10, -2. 8 is direct available and unit rod, tens rod -10 and 40 is direct available. Answer is 99. तुम्ही छान एक्सप्लेन केलं, शॉर्टकट मारले सर्वीकडे. पण छान केलं. पण झालं काय माहिती का, तुम्हाला तो -2 करायचा होता म्हणून 8 पण डायरेक्ट अवेलेबल आणि -10 पण डायरेक्ट अवेलेबल असं नसतं ते. -2 इज नॉट अवेलेबल म्हणून +8 -10. पण तुम्ही केलं, ओढून नेलं. मालेगावची छाप दाखवून दिली तुम्ही बरोबर. शॉर्टकट मारला तुम्ही बरोबर. ठीक आहे, चला काय हरकत नाही. ओके, नेक्स्ट ताई दिसत आहेत मला, सुषमाताई. सुषमाताई 1 नंबरचं सांगा. 1 नंबरचं. हा प्लीज. तर हा माझा आन्सर आला की नाही? हा आन्सर बरोबर आहे की हो, चुकला? बरोबरच सांगितलं ना तुम्ही. सुषमा माळीताई फ्रॉम पाटणा. म्हणजे पाटणा म्हणजे बिहारचा पाटणा नाहीये, मालेगावचा पाटणा. हा सांगा. हा Sir, हा 24 is direct available. हम्म
+7 is not available. We are using the formula -3 plus 10. हम्म. -3 is not available on unit rod. We are using the formula +7 minus 10. व्हेरी गुड. हम्म. +11 is direct available. Answer is 39. वंडरफुल. एक मला सर्व ताईंना विचारायला आनंद वाटेल, पण 20 जणांना 20 खूप वेळ जाईल आपला. बरोबर लक्षात येते तुम्हाला? मला आज आज तुमच्यामध्ये सर्वांमध्ये इकडे लक्ष द्या. जेवढ्या मी काही प्रातिनिधिक स्वरूपात, प्रातिनिधिक म्हणतो आपण त्याला, की प्रतिनिधी म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने वेल एक्सप्लेन करतोय. खूप एक 2-4 आठवड्यापूर्वी किंवा 1 आठवड्यापूर्वी जी परिस्थिती होती ती त्याच्यामध्ये प्रत्येकाला इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही वेल एक्सप्लेन करतायत तेव्हा निश्चित आपण कोणाला तरी शिकू शकतो. नंतर तुम्हाला वाटतंय आपण पण शिक्षकांसाठी मागच्या वेळेस थोडासा वेळ कमी पडला होता, नाही तर शिक्षकांना पण आपण आपल्या सर्व फॅमिलीतल्या सर्व शिक्षकांचं पण स्किल इन्हान्स व्हावं, स्मूथली स्किल इन्हान्स व्हावं म्हणून हेल्दी आपण कॉम्पिटिशन तुमच्यासाठी पण ठेवली असते, नॅशनल आणि स्टेट. परत सांगतो. मग काही ताई म्हणतात अहो आमचं ते मेडलच आलं नाही, आमचं सर्टिफिकेट झालं नाही. पण त्याच्यात काय झालं की तर ठेवा ना यावेळेस. ज्या ताईंचे सर्वांचे विद्यार्थी होते आणि खूप मोठी संख्या झाल्यामुळे आपल्याला पण थोडीशी धावपळ झाली आणि होतं कधी कधी. तर पण सर्वांना छान मोटिवेशन होईल, सर्वांना छान प्रेरणा मिळेल असा चांगला आपला नॅशनलचा प्रोग्राम झाला होता. सर्वांच्या प्रतिक्रिया आहेतच. सो पुन्हा परत खूप छान तुम्ही प्रॅक्टिस केली. आपला पार्ट इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. या वीकमध्ये खूप सारं लर्निंग करणार आहेत आणि पुढचा वीक आपला सबमिशनचा असेल. आपलं B1 आणि B1 आणि M2 संपून जाईल. ऍडव्हान्स लेवलला पण आपण टच करणार आहेत शनिवारपर्यंत. म्हणजे उद्याचा पार्ट आपला एक कॉम्बिनेशनचा असेल, परवाचा दिवस कॉम्बिनेशनचा असेल आणि खऱ्या अर्थाने आपला सिलेबस संपेल. आणि मग थोडासा ऍडव्हान्स लेवलला म्हणजे कुठलाही डिजिट या क्लासमध्ये 40 ताई आहेत ना, 40 ताईंनी कुठलाही अंक दिला आणि एक कॅल्क्युलेशन सर्वांनी बनवायचं. इकडे लक्ष द्या. जो मनाला वाटला तो आपण बनवायचा आणि तो ऍड करत जायचं. बघूया आपण 100च्या रॉडवर जातो का, 1000च्या रॉडवर जातो का, 10,000च्या रॉडवर जातो, जात राहायचं आणि छानपैकी सर्वांनी या क्लासमध्ये कम्प्लीट करायचं ते कॅल्क्युलेशन. ते आपण शनिवारी बघू, लाईव्ह क्लासमध्ये बघू. म्हणजे प्रत्येकाने तो अंक लिहायचा आणि आपल्या ताई कोणीतरी प्लस करायला सांगतील, सबस्ट्रॅक्शन करायला सांगतील, एक अंक बोलायला यायचा, सर्वांनी लिहायचा आणि ते पुढे कंटिन्यू कॅल्क्युलेशन, मोठं कॅल्क्युलेशन काहीतरी तयार होईल. आणि ते कॅल्क्युलेशन लक्षात आलं की प्रवीणाताई आपल्या सर्वांना लक्षात येईल की आपण आता कुठल्याही लेवलचं ऍडिशन करू शकतो. कुठल्याही लेवलचं बोललो मी तुम्हाला. आणि म्हणून काल आपण अजून एक कोणीतरी ताईंनी विचारलं होतं, मला वाटतं राजश्री ताईंनी विचारलं होतं की डेसिमल आपण शिकवणार आहोत का. आता काल कमी ताई होत्या तेव्हा डेसिमल आपण शिकवणार आहोत का. मग त्या डेसिमलची पण हवा काल आपण काढली होती की असं काही नसतं, आता जे शिकतो हे पण डेसिमलच आहे. आपण म्हणजे जस्ट हवा म्हणजे की आपल्याला माहित नसतं की अरे हे जे शिकतोय हेच इम्पॉर्टंट आहे. डेसिमल वगैरे हा प्रकार तो नुसता फक्त लेवल वाढवावी, 2-4 महिने वाढावेत म्हणून बनवलाय. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, पण मल्टिप्लिकेशन तर आपण करणारच आहोत, डिव्हिजन तर करणारच आहोत. पण मेन खास करून तुम्ही रोज एक्सरसाइज व्हावी, ब्रेनची एक्सरसाइज व्हावी, हा फार मोठा उद्देश आहे. सो ओके, माझ्या साईडनं मला थोडंसं मला काम आहे म्हणून मी थोडासा आवर्त घेतो. तरी 11 वाजले. मी खास करून परत एकदा सांगतो माझ्याकडे पेंडिंग कामं काय आहेत. आजपर्यंतचे उद्या सकाळीपर्यंत अपडेट झालेले असतील. तुम्ही सर्वजण सकाळी नाश्ता पाणी करत नाही, जोपर्यंत मोबाईलला हात लावत नाही तोपर्यंत सर्व व्हिडिओ अपडेट झालेले असतील, ही माझी गॅरंटी. त्याच्यानंतर उद्या मला सकाळी मी आल्यानंतर म्हणजे सायकलिंगलाच करून आल्यानंतर मी सर्व ताईंचे बॅनर बनवण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर? ओके, माझं कमिटमेंट पूर्ण करतो. बॅनर झाल्यानंतर तुमचे व्हिडिओ अपडेट झालेले असतील, बॅनर मिळेल. अजून रुपाली ताईंचं काय पार्सल असेल ते पाठवेल आणि अजून कोणाचे काही ताईंचे निरोप आहेत 1-2 मी सर्व लिहून ठेवतो. तुमचा मेसेज आला की मी लिहून ठेवतो, म्हणजे मला कुठंतरी ते अटेंटिव्ह राहतो मी. खूप सारे अजून असतील मेसेज, पण जे मेसेज असतील त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करतो. ताई, पल्लवीताई आलेल्या आहेत का गावाला? हा, आल्यात की नाही? हा, हो आले.
हा आलेत. सासरी गेले का? सासरे गेले. ठीक आहे. सासरी गेले. ओके, जाण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सर्वजण. ओके, सो प्लीज क्लोज युअर आईज. नो फिंगरिंग, नो टूल. ओके, आता जास्तीत जास्त टूलवर प्रॅक्टिस करा. ओके, प्लीज 73, प्लीज थोडासा फास्ट. -23, -40, +99, +11, +33. Answer is 144. नाही, परत सांगा योग्यताई. तुमचा आवाज काहीतरी शेवटचा ब्रेक झाला, तो बिघडला काहीतरी. आन्सर परत सांगा, परत सांगा, परत सांगा योग्यताई. बोटांवर दाखवू शकतो आपण. काय तुमचा आवाज शेवटचा मला अंक नाही लक्षात आला. 150 150 आणि शेवटचा काय अंक होता? 150 150. शेवटचा अंक सांगा मला कोणीतरी. कोणीतरी एक जण माईक ऑन करा बरं सिनियर ताईंपैकी. 150. 143 answer. नाही 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 नाही. 153. हा हा, परत सांगा. म्हणून मी सांगितलं तुम्हाला. म्हणून मला शंका येते. बऱ्याच ताई जे दाखवतायत ना. शेवटचा अंक रोहिणी 11 सांगितला रोहिणी तू होता. बरोबर आन्सर होता ना. सांग, दाखव मला जरा तुझा आन्सर, दाखव मला. हा हा, 153. बरोबर होतं तुझं आन्सर रोहिणी. 153 इज द करेक्ट आन्सर. आणि मालेगावच्या योग्यताताईने सांगितलं 154 सांगितलं. म्हणून मी सांगितलं की शेवटचा अंक व्यवस्थित तुला. बरोबर, मला असं वाटतं. आता बाकीच्या ताईंचं वेगळं असेल तर ते मला माहिती नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, प्लीज एक लास्ट कॅल्क्युलेशन, थोडंसं मोठं आणि लॉंग, फास्ट. सर्वजण लक्ष द्या. ओके, प्लीज फास्ट, कॉन्सन्ट्रेट. प्लीज एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट. थोडासा फास्ट. 2 + 2 -3 +5. 2 वेळा +2. सेट द झिरो. सेट द झिरो. सेट द झिरो. 2 अगेन +2 -3 +5 -6 +22 अगेन +22 -33 +55 -66 +33 +11 अगेन +11 -5 +40 -60 +20 -40 -9 +8 again +8. Answer is रोहिणी. ओके बेटा. 1770. आमच्या योग्यता ताईंकडनं काय राहुलं जात नाही. आन्सर इज रुपाली ताई. कुठे गेल्या आयफोन वाल्या रुपाली ताई? आन्सर इज 1717. तेजस्विनी ताई, तुम्हाला पण येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की दोघं तिघं ताईंना रोहिणी रोहिणी तू पण छान केलं बेटा. योग्यता ताईंनी केलं. बाकीच्या ताई मला दिसत नाही. सिनियर ताई कुठं कॅमेरा बंद असतील त्यांच्या, माहित नाही दुसऱ्या पानांवर. पण नो प्रॉब्लेम. वनिता ताई दिसत आहेत. 6960 कोण दिसतंय मला माहित नाही. त्याच्यानंतर 6960 कोणाचं माहित नाही. मेघा ताई आहेत, अर्चना ताई आहेत, नेहा ताई आहेत, प्रतिभा ताई आहेत, प्रगती ताई आहेत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ज्या ताईंचे कॅमेरा ऑन आहेत, प्लीज 177 इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला पण येईल, काय काळजी नको करा. तुम्हाला येण्यासाठी एक कॅल्क्युलेशन पुन्हा परत. बाकीच्या ताई नाराज नको व्हायला ना, म्हणून मला प्रयत्न करा. तेजस्विनी ताई, नव्हतं का तुमच्याकडे आन्सर? पगे ताई, नव्हतं का? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज 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 फास्ट. ओके, प्लीज कॉन्सन्ट्रेट. ओके ना, कॉन्सन्ट्रेट करा सर्वजण. ओके, 28 -3 -5 +20 +10 +5 -44 +11 +3. Answer is आमच्या पाटणाच्या ताई करेक्ट आहेत. आमच्या कविता ताई करेक्ट आहेत. हां, ओके, ठीक आहे. हां, ठीक आहे, ठीक आहे.
ठीक आहे, काय हरकत नाही. मी मुद्दाम मोटिवेट करत असतो तुम्हाला, नाही येण्याचा उद्देश नाहीये. प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. आन्सर इज द मला वाटतं आन्सर इज द 25. आन्सर इज द 25. 25 इज द आन्सर. आन्सर इज द 25. आमच्या दर्शनाताई पण छान करतात. ओके, आन्सर इज द 25. ओके, सो नो प्रॉब्लेम, काही काळजी नका करू. ही सुरुवात आहे. खूप आपण आहे ना, एक मध्ये ना, लक्ष द्या मी काय सांगतो तुम्हाला. चॅलेंज फॉर 30 डे म्हणून एक चॅलेंज घेतलं होतं मधल्या काळामध्ये, जेव्हा नॅशनल मॅथ मॅरेथॉन होती मागच्या वर्षी तेव्हा. तर त्याचे पण आपल्याकडे ऑडिओ आणि मेंटल अरिथमेटिकचे कॅल्क्युलेशन आहेत खूप सारे. चॅलेंज फॉर 90 डे, चॅलेंज फॉर 90 डे होतं ते सिरीज, चॅलेंज फॉर 90 डे. तर ती पण मला कुठंतरी युट्यूबवरून त्या लिंक सर्व भेटल्या, तर मी तुम्हाला शेअर करेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण ऑफ द टाइम असतो, त्या ऑफ द टाइम मध्ये तुम्हाला ते ऐकून पण प्रॅक्टिस करता येईल आणि जस्ट बघता येतात, कॅल्क्युलेशन बघता येतात. काही काळजी करू नका, तुम्ही खूप बेस्ट करतायत. पण हे जे आहे, एका महिन्याच्या क्लासमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, लोकांना 6-6 महिने झाले तरी पहिला मुद्दा म्हणजे ट्रेनरला शिकवताच येत नाही मेंटल अरिथमेटिक. पण आपला अप्रोच असा असतो की तुम्हाला पहिल्या आठवड्यापासून आपण मेंटल अरिथमेटिक शिकवतो, कारण तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे म्हणून, आणि तुम्ही पण त्या पद्धतीने विचारले पाहिजे म्हणून, आणि तुम्ही करतायत. पेपरवर लिहून तर कोणी पण विचारतं, योगिताताई, प्रियंकाताई. पण काही नसताना पण तुम्हाला विचारता ना, हा सर्वात मोठा स्किलचा पार्ट असतो. तर नो प्रॉब्लेम, तुमचा पण डेव्हलप होईल. आणि तो डेव्हलप व्हावा म्हणून मी तुम्हाला एक टास्क देत असतो, की मी विचारू शकतो तर तुम्ही पण विचारू शकतात. हा टास्क असतो, बाकी काही नाही याच्या मागचा उद्देश. ओके, सो प्रयत्न करा, रेग्युलर प्रॅक्टिस करा. उद्या आपण भेटणार आहोत. कॉम्बिनेशन फॉर्म्युला पहिलं सेशन राहील. त्याच्यानंतर पुढच्या दिवशी कॉम्बिनेशन आपल्या सर्व दोघं आपण संपून टाकू. आणि मग नसेल बियॉन्ड द बॉर्डर ॲडिशन टार्गेट घेऊ. नंतर मग ॲडिशन मेथडने टेबल मेकिंग आपण पण शिकू. म्हणजे आठवड्यात आपलं हे सर्व संपून जाणार आहे. सो ओके, बाय बाय. कोणाला काही बोलायचं असेल, एकदम अत्यंत अर्जंट असेल, त्याच्यावर बोलू. अदरवाईज मला थोडंसं काम आहे म्हणून मी थोडंसं, तरी 11:05 झालेले आहेत. नो प्रॉब्लेम. कोणाला काही बोलायचं आहे? हा, बोलायचं काही प्रवीणाताई? बोलायचं आहे? ओके, मग केलं बंद.